मला तुझी पारू बनून राहायचं आणि मला माझा आधीचा पा पाहिजे बस, बाकी काय भी नको. पण आता मी तुमची अट पूर्ण केली आहे. मी आईला सगळं सांगितलंय, त्यामुळे तुम्हाला आता माझ्यासोबत यावंच लागेल. आणि मला सांग, तुला लग्नाची इतकी काळजी का वाटतेय? मी आहे ना. पारू सारखी इतकी गुणी मुलगी कोणाला नको असेल सांग? म्हणजे तुम्ही पारूच्या लग्नासाठी? लग्नाला आम्ही तयार आहोत. असं समज की आजपासून पारू ही माझी तुझ्याकडे असलेली एक ठेव आहे. लग्न तरी एकदाच होतं, व्यवस्थित पार पडायला पाहिजे. समजा एखादी चूक झाली तर बरोबर नाही ते. मारुती दादा, बोलावलात तुम्ही? मला ना तुमच्या मदतीची गरज आहे. मारुती दादा, तुम्हाला जे काही लागेल ना ते मला सांगा, मी नक्की करेन. कसे आपल्या गावाकडच्या रीतीप्रमाणे आपल्याला सोयऱ्यांकडे भाकरी टेकवली पाहिजे का नाही? आता एवढे मोठे सोयरे आपल्याला लाभलेत, त्याच्यात जर का चूक झाली तर ते आपल्याला बरोबर नाही वाटत ना. मारुती दादा, काय बोलताय तुम्ही आणि कशाबद्दल बोलताय? कुणाच्या लग्नाबद्दल बोलताय? असं काय करताय ताई? आपल्या पारूच्या सोयरिकीबद्दल बोलतोय. आता ते सोयरे त्यांच्याकडे भाकरी टेकवायला जायला पाहिजे का नको? पारू माझ्या पोरीने नशीब काढलंय. ज्या घरात तिने आजपर्यंत चाकरी केली तिथं माझी पारू मालकीन म्हणून मिरवणार आहे. आणि मला कधी वाटलं नव्हतं आईला मॅडम माझ्या पारूला सून म्हणून स्वीकारतील, या लग्नाला तयार होतील. काय काय सांगताय काय मारुती दादा? खरंच अहिल्या मॅडमनी पारूला सून म्हणून स्वीकारलं? होय, अहिल्या मॅडमनी सगळ्यांसमोर कबूल केलं ना. हे ना तुम्हाला मान्य आहे म्हणून. पण मारुती दादा, मला कसं काय बोलली नाही पारू? लाजली असेल. पारू आमची लाजली असेल. पण मारुती दादा, आता तुम्ही काही काळजी करू नका. आता पारूच्या लग्नातल्या सगळ्या रीती भाती आपण व्यवस्थित पूर्ण करायच्या. परमेश्वरा, माझ्या पारूच्या आयुष्यात अखेर सुख आणलंच रे. ही समजी त्याचीच कृपा आहे बघा. बरं मारुती दादा, येते मी, खूप घाई आहे. सगळे पेपर व्यवस्थित आहेत? येस. सो फायनली आपल्या शाळेचं सगळं काम पूर्ण झालंय आणि ऍडव्हान्स मध्ये ऍडमिशन्स पण येत आहेत. लोक खरंच खूप उत्सुक आहेत या शाळेला, या प्रोजेक्टला घेऊन. पण मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर एखादा चांगला मुहूर्त बघून इनॉग्रेशन करूया, कारण त्यानंतर बरीच कामं आहेत. शाळेतल्या मुलांसाठी युनिफॉर्म्स मागवायचे आहेत, लॅब्समध्ये लागणारे ॲपॅरेटस, पुस्तकं, खेळाचं सामान, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करायचं आहे. सो तुम्ही सांगाल त्या दिवशी, सांगाल त्या मुहूर्तावर आपण एक छोटंसं उद्घाटन केलं ना, तर मग आपल्याला लवकरात लवकर शाळा सुरू करता येईल. प्रिया, हे चांगलं आणि महत्वाचं काम आहे, त्यामुळे उगाच मुहूर्ताची वाट नको बघायला. मुलांचं नुकसान व्हायला नको ना. त्यामुळे शाळा सुरू होत आहेत तर योग्य मुहूर्त बघा आणि शाळा सुरू करूया आपण. त्यात पुस्तकं, लॅबचं साहित्य, खेळाचं साहित्य, या सगळ्याची ऑर्डर नवले अँड सन्सकडे पारू आणि आदित्य जाऊन देतील. आपल्या शाळेसाठी सगळं बेस्टच व्हायला हवं. अहिल्यात्या, हा तुमचा उपक्रम खरंच खूप चांगला आहे. मला पण ह्याच्यासाठी काहीतरी मदत करायची. हां, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्म्स माझ्याकडून. परितोष, तुझ्या मनात खूप प्रेम आहे. तू आमच्या मुलांचा विचार केलास हेच खूप झालं रे. खरं तर ह्याची काहीच गरज नाही. ही शाळा सुरू होते ह्याचाच जास्त आनंद होतोय मला. बाकी सगळं पद्धतशीरपणे होईलच. प्रिया, पारू, आपल्या शाळेच्या तयारीत कुठलीही कमी पडता कामा नये. हं? होय. या पारूला, या भिकारड्या मोलकर्णीला जरा जास्तच डोक्यावर बसवतात ना बहिणी. मला हे अजिबात पटलेलं नाही. सावित्री एवढी खिदळत का चालली? विचारतेच. ए सावित्री, सावित्री,
इथे दामी मॅडम काय ग आज जरा जास्तच खेळ होतीस. काय काय झालंय? दामिनी मॅडम, अहो आनंदाच्या भरात काय करू आणि काय नको असं झालं. आनंद? एवढा कशाचा आनंद झालाय ग तुला? आणि या आनंदाच्या भरात काम करायचं नाही असं ठरवलंय का तुम्ही? आ काय झालं काय एवढं? अच्छा, तुला पण समजलं का? म्हणजे तुम्हाला पण माहितीये? म्हणजे तुम्हाला पण माहितीये? जगातलं 8वं आश्चर्य आहे काय? सगळ्या जगाला कळलंय आता. आणि यात लपवण्यासारखं आहेच काय मुळी? तिथे जाऊन बघ त्या स्टडी रूम मध्ये सगळ्यांच्या उत्साहाला ना असा ऊत आलाय, ऊत. डोक्यावर पडलीत. मॅडम, तुम्ही पण खुश आहात ना? बापरे, माझी जरा जास्तच काळजी आहे ग तुला. माझ्या खुश असण्या नसण्याने कोणाला फरक पडतो का? नाही ना. आता वहिनीने एकदा ठरवलं म्हणजे ते ठरलंच की. खुश असो काय किंवा नसो काय, असो, जा तुझं काम कर. परमेश्वरा, आता पारूची आई असती तर तिने जाऊन अहिल्या मॅडमचे आभार मानले असते. आता मीच जाऊन अहिल्या मॅडमचे आभार मानते.